तोड़ दे नफरत की दीवार, जगत में बहा प्यार की धार। अगर है यीशु अपने साथ, अगर है सर पर उसका हाथ। जय हो जय हो जय हो, जय हो जय हो जय हो, यीशु की जय हो, प्रभु की जय हो, यीशु की जय हो, प्रभु की जय हो। जय हो जय हो जय हो, जय हो जय हो जय हो। मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर। जब कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है। मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर। जब कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है। मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर। हालेलुया 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 हालेलुया। देश में रहे न्याय का राज एक हो जाए। हम सब आज सिखाया है यीशु ने हमको प्यार, सबको प्यार, सबको प्यार, हाँ सबको प्यार। सच को पहचान, जीवन बड़ा है जान। प्यार बंदगी, प्यार जिंदगी, यीशु ने हमको यही सिखाया। यीशु ने हमको यही सिखाया। इस देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर। जब कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है। मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर। जब कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है। मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर। हालेलुया 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 हालेलुया। जय हो जय हो जय हो,
जय हो जय हो जय हो, यीशु की जय हो, प्रभु की जय हो, यीशु की जय हो, प्रभु की जय हो, जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। इस विश्वास से हमने गीत ये प्रभु परमेश्वर को समर्पित किया है और प्रभु परमेश्वर हमें सारे दुखों से, हमें सारी तकलीफ़ों से हमें निवारण करेंगे, हमें छुटकारा देंगे। तो आइए भाई और बहनों, हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए हम आज देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूँ कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet बुधवारच्या उपासनेनिमित्त this Wednesday आपली सर्वांची उपस्थिती for presence of all. त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. So we thank the name of God. दर बुधवारी Every Wednesday आपण एकत्र येतात, we come together. देवाच्या उपासनेत सहभागी ठेवतात, We participate in Lord's worship. त्यावेळेला आम्ही देवाचं गुणगान करत आहोत. So we praise our God. हा वेळ, हा समय This time and moment देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी नेमलेला आहे. God has chosen this for you and me. या समयाचा आम्ही सदुपयोग करतो. We make good use of this time. देवापासून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो. We learn many things from God. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God. आपण सर्व सुरक्षित We आहात, all are safe. आनंदित We are आहात, happy. देवाच्या विश्वासात चालत आहात, Walking in God's faith. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत So we आहोत. glorify our God. आपल्या सर्वांची उपस्थिती, Presence of all, विशेष करून नवीन लोकांची उपस्थिती, especially presence of new people. घराघरातून उपस्थिती, Presence from house to house. एक देवाच्या उपस्थितीत सहभागिता. Presence in the worship of God. तर आपल्या सर्वांचं So मी all of you संजय जेम्स ठाकूर in मिनिस्ट्रीमध्ये Sanjay James Thakur ministry देवाचा पुत्र प्रवेश through द्वारे Lord Jesus the Son of God, आपण आगत स्वागत करत I आहोत. welcome you all. ज्या आशेने तुम्ही The आला, hope with which you have come. देव आशा मनभंग करत नाही. God does not give up on hopes. देव वेळ घेतो, God takes time. देव समय घेतो, God takes time. पण देव काम But करतो. God works. ज्यावेळेस देव काम The करतो, time when God works, तो समय that time, सुसमय असतो, that is the right time. तो उचित समय It's असतो. the right time. देव घाई करत नाही, God does not hurry. उशीर करत God नाही. is not late. योग्य वेळी तो आमची काळजी He घेतो, takes care of us at the right time. योग्य वेळी आम्हाला पुरवठा करतो, He gives us things at the right time. योग्य वेळी आम्हाला उत्तर He देतो. answers us at the right time. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God. वेळ, समय, काल, प्रसंग, Time and event, दिवस, days, वर्ष, years, सर्व देवाच्या हातात all आहे. is in God's hands. हे सर्व देवाचं प्रभुत्व God आहे. is in charge of all that. हे सर्व देवाच्या नियमाचं पालन They all करतात. obey God's law. म्हणून आम्ही देवाचं गुणगान So we करतो. praise our God. असं देवाचे आम्ही उपासक We are आहोत. worshippers of such a God. असं देवावर आम्ही विश्वास ठेवतो We आहोत. believe in such a God. तो जिवंत देव आहे, He is the living God. तो सर्व काळ आहे, He is forever. तो युगानुग देव आहे, He is the God of eternity. तो अद्भुत देव आहे. He is a wonderful God. त्याला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for Him. उत्तम ते त्याचपासून प्राप्त होते. The best is from Him. तो उत्तम ते देण्यासाठी आम्हासाठी उत्सुक आहे. He is excited to give us the best. यासाठी आमची तयारी असावी. We must be prepared for this. आज देवाच्या वचनातून So today from God's word, काही गोष्टीचा आम्ही बोध घेणार we आहोत. will learn few things. मागच्या वेळेस आम्ही, Last time, मागच्या बुधवारी आम्ही last Wednesday, देवासंबंधी पाहिलं. we saw about God. देवाला प्रथम स्थान आम्ही प्रत्येक गोष्टी द्यावं. In everything we must put God first. देवाला आम्ही पुढे ठेवावं. We must keep God first. देव आमचा पुढारी He should be असावा, a leader. तो आमचं नेतृत्व करणारा We असावा, must have Him as a leader.
तो आमचं कुटुंबाचं नेतृत्व करणार He असा, should be the leader of our family. तो आमच्या मंडळीचं नेतृत्व करणार He असा, should be the leader of our fellowship. ज्या मार्गाने आम्ही गेलं The way we पाहिजे should go, त्या मार्गात तो आम्हाला घेऊन जातो. He leads us that way. म्हणे येशू ख्रिस्त म्हणाला, So Lord Jesus said, मी उत्तम मेंढपाळ I am आहे. the good shepherd. ज्या मार्गाने मेंढरांना घेऊन The जायचं way to take the sheep, त्या मार्गाने मी त्यांना घेऊन I take जातो. them in that way. त्या मार्गात आम्ही सुरक्षित We are राहतो. safe in that way. त्या मार्गात देव आमची काळजी God घेतो. takes care of us in that way. देव आम्हाला आशीष देतो, God blesses us. शांती He देतो, gives us peace. आनंद He gives देतो, us happiness. He जीवन gives us देतो. life. शेवटपर्यंत तो आम्हाला सांभाळतो. He takes care of us till the end. पण सर्वात प्रथम आम्ही देवाला प्राधान्य द्यावं. First of all, we must put God first. सर्वात गोष्टीचं महत्व एक The आहे. importance of everything is one. आम्ही वेळेसंबंधी We पाहतो. see about the time. हा वेळ This आहे, is the time. हा समय This is आहे. the moment. या समयाला आम्ही देवासमोर बसलेलो At आहोत. this time, we are sitting before God. या समयाला फार This महत्व time आहे, is very important कारण ह्या समयाला आम्ही देवासमोर बसलेलो आहोत. because at this time we are sitting before God. बुधवार हा देवाने नेमलेला दिवस आहे. Wednesday is appointed by God. 7 ते 9 आम्ही देवासमोर 7 बसतो, to 9 we sit before God कारण हे देवाने ठरवलेलं आहे. because this is decided by God. देव जे ठरवते ते नेहमी उत्तम असतं. What God decides is always good. त्याचा आम्ही आदर करतो, सन्मान We करतो, respect God, आणि त्या वेळेला आम्ही देवासमोर बसतो. and at that time we sit before God. देव आमची आठवण करतो, God remembers us. देव आमची काळजी घेतो, God takes care of us. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills our wishes. हा वेळ महत्वाचा So आहे. this time is important. आम्ही देवासाठी वेळ खर्च We करतो. spend time for God. हा वेळ This time आमच्यासाठी for us. देव वेळेवर काम God करतो, works on time. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत So आहोत. we glorify our God. आमच्या जीवनासंबंधी About our lives, आम्ही सर्वात प्रथम स्थान देवाला द्यावं, we must put God first. देवालाच पुढे ठेवावं. We must keep God first. हे मागच्या बुधवारी आम्ही This पाहिलं. we saw last Wednesday. आज आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. Even today we will learn few things. उपदेशक आम्ही 3 मध्ये In पाहतो. Ecclesiastes 3 we see प्रत्येक गोष्टीला काळ there is आहे, an occasion for everything एक वेळ आहे. and a time प्रत्येक गोष्टीला देवाने ठेवलं एक समय आहे. and time for every activity. त्या समयानुसार देव काम करतो, God works according to that time. कारण हा समय देवापासून आहे. But this time is from God. मग बायबल So सांगतो, Bible says उपदेशक 3 मध्ये पाहतो in आम्ही, Ecclesiastes 3 we see त्या ठिकाणी दिलेला आहे there it's given शांत राहण्याचा समय आहे, time to stay calm तर बोलण्याचा बी समय and there आहे, is time to talk, पेरण्याचा समय a आहे, time to plant पेरण्याचा कापणीचा एक and a समय आहे, time to uproot. आनंदाचा एक समय There is आहे, a time of joy, शोक करण्याचा एक there समय is a आहे. time to mourn, प्रत्येक गोष्टीचा समय there is आहे. time for everything, एक जमावण्याचा समय a आहे, gathering time एक गमावण्याचा एक समय and आहे. there is a time to lose. प्रत्येक गोष्टीला देवाने एक समय ठेवला God आहे. has set a time for everything. त्या समयानुसार देव काम God करतो. works according to that time. बायबल सांगतो, Bible says येशू की सुसमय पृथ्वीवर आला, Lord Jesus Christ came on earth at the right time. सुसमय तो मरण He पावला, died at the right time. सुसमय तो पुन्हा उठला, He rose again at the right time. व पुन्हा तो देवाकडे गेला. And again he went to God. हा सर्व वेळ समय देवाने ठरला All this होता. time was decided by God. हे देवाची योजना होती, संकल्प This was होता. God's plan and resolution. देव शिस्तीचा सुव्यवस्थित आहे, God is of discipline and order. तो शिस्तीने व्यवस्थेने काम करतो. He works with discipline and order. त्याने 6 दिवस सृष्टी निर्माण He केली, created the universe in 6 days. 7व्या दिवशी त्याने विसावा And on the घेतला. 7th day he rested. देवाच्या कामामध्ये व्यवस्था There आहे, is an arrangement in God's work. काही नियम आहे, There are some rules. काही सुव्यवस्था आहे, There is order, काही शिस्त व्यवस्था discipline आहे. and order. देव शिस्तीचा सुव्यवस्थित God आहे. is of discipline and order. देव शिस्तीने काम करतो. God works with discipline. ज्या देवावर आम्ही विश्वास The ठेवतो, God we trust, तो आमच्या जीवनासंबंधी एक शिस्त आणतो, He brings discipline in our lives. आमच्या जीवनामध्ये एक व्यवस्था He आणतो, brings an arrangement into our व lives. आमचं जीवन तो घडवतो, बनवतो. He makes and creates our lives. बायबलमध्ये आम्ही In the पाहतो, Bible we see देवाने अनेक सेवक तयार केले, God made many servants. अनेक संदेश तयार God केले, created many prophets. अनेक राजे देवाने तयार God केली. created many kings. प्रत्येकामध्ये त्यांनी एक शिस्त And He आणली, brought discipline into everyone. एक व्यवस्था Brought आणली, an arrangement. देवाचं भय आणलं. Brought fear of God. मग देव सुव्यवस्थेने काम God करतो. works in order. म्हणून बायबल सांगतो, So the Bible says आमच्या जीवनात बी एक शिस्त व्यवस्था there असावी. should be discipline and order in our lives. आमच्या रोजच्या In जीवनात our daily lives. देवाने आम्हाला 24 तास दिलेले आहे. God gave us 24 hours. प्रत्येकाला देवाने वेळ दिलेला God आहे. has given time for everyone. जगात कोणीच म्हणू शकत नाही माझ्याकडे वेळ No नाही one आहे. in the world can say, I don't have time.
देवाने सर्वांना वेळ दिलेला God आहे, has given everyone time. सर्वांना समय He दिलेला has आहे. given time to everyone. समयाने आमच्यावर प्रभुत्व करू नये, Time should not dominate us. आम्ही समयावर प्रभुत्व We करावं. must master time. प्रत्येक गोष्ट एक व्यवस्था And ठेवावी, everything should have an arrangement. ही देवाची इच्छा This is असते. God's wish. मग दिवसातून 24 तास So there आहे, is 24 hours a day. 24 तासून आम्ही काही वेळ देवाला In दिला these पाहिजे. 24 hours, we should give some time to God. बायबल सांगते की आम्ही दशावून देतो, Bible says that we show आम्ही वेळेचा बी देवाला दशावून देतो. we show the time to God. आम्ही 2 तास म्हणजे 2 तास 24 मिनिटं आम्ही देवासाठी खर्च करतो. We say 2 hours, but we spend 2.5 hours for God. त्यातून देवाचं गौरव It होतो. glorifies God. पण आम्ही तसं होत नाही But आमच्याकडून. that doesn't happen from us. आम्ही घाई करतो, त्वरा We करतो, wind up in a hurry कारण देव वेळेवर काम करतो. because God works on time. आम्ही देवाला वेळ We देतो, give time to God. देव आम्हाला वेळ देतो, God gives us time. आणि त्या वेळेनुसार देव आमच्या जीवनात काम And करतो. God works in our lives according to that दिवसातून time. आम्ही देवाकडे गेलं So पाहिजे, anytime during the day, we should go to God. देवाकडे बसलं We पाहिजे, should sit before God. देवाकडे प्रार्थना केली We पाहिजे, should pray to God. बायबल वाचलं We पाहिजे. should read the Bible. त्यासाठी देवासाठी वेळ दिलाच For this, पाहिजे. we must give time to God. एक आमच्या जीवनामध्ये एक शिस्त व्यवस्था आणली Discipline पाहिजे. and order should be brought in our lives. बायबल सांगते यशया 45:18 मध्ये Bible says in Isaiah 45:18, देव एक निर्माण करताय, God is a creator. देव एक उत्पन्न He करताय. is a former. त्याने सर्व काही निर्माण केलं, He formed everything. त्याने सर्व उत्पन्न He केलं, created everything. सर्व तो प्रभुत्व He करतो, rules all over. सर्व तो राज्य He rules करतो, over all. सर्व त्याचा अधिकार He आहे, has rights over all. सर्व तो He चालवतो. takes care of everything. देवाने आम्हाला तुम्हाला निर्माण केलेलं आहे God made you and me यासाठी की आमच्या जीवनात आमच्या जीवनामध्ये जीवन असावं, so that there should be life in our lives. आम्हाला Our आयुष्य life आमच्या जीवनात कार्य should करावं, work in our lives. आम्ही बहुत वर्ष जगावं, We should live for many years. देवाचं गौरव To करावं, glorify God. देवाचं महिमा To करावं, praise God. हे देवाची इच्छा This असते. is God's wish. देवाने तुम्हाला मला निर्माण केलेलं God आहे. created you and me. यासाठी For this, आम्ही देवाचं गौरव करावं. we should glorify God. बायबल Bible सांगतो, says, देव म्हणतो, God said, ज्याला मी निर्माण केलं तो माझी स्तुती करणार नाही का? won't the one I created praise me? तो माझा गौरव करणार नाही का? Won't he glorify me? तो माझी आठवण करणार नाही का? Won't he remember me? देवाने तुम्हाला मला निर्माण God केलं, made you and me. त्यासाठी आम्हाला देवाला वेळ दिलाच पाहिजे. For this, we must give time to God. आमच्याकडे वेळ We आहे, have time. आमच्याकडे We समय have the आहे, moment. आमच्याकडे आयुष्य We have आहे, life. हे देवाने दिलेलं It आहे. is given by God. यावर देवाचं प्रभुत्व It आहे. is ruled by God. यासाठी आम्हाला देवाला वेळ दिलाच For पाहिजे. this, we must give time to God. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवाला दिलंच We must पाहिजे. give first place to God in our lives. दिवसातून काही वेळ आम्ही देवासाठी दिलंच We पाहिजे. should give some time of the day to God. आम्ही बायबल वाचलं We पाहिजे, should read the Bible. आम्ही देवाकडे प्रार्थना केली We पाहिजे, should pray to God. आम्ही देवाशी बोललं We पाहिजे. should talk to God. देव काय बोलते यासाठी आम्ही ऐकलं We पाहिजे. must listen to what God says. प्रत्येक गोष्टीचा समय There आहे, is time for everything. बोलण्याचा समय There आहे, is time to speak. ऐकण्याचा बी समय There आहे. is time to listen. ज्या ठिकाणी बोलायला We should पाहिजे speak तिथं बोललंच where we पाहिजे. have to speak. जिथं ऐकण्याचा समय There आहे is time to listen. तिथं ऐकलंच There we पाहिजे. have to listen. जिथं शांत राहण्याचा समय आहे Where there is time to keep calm. तिथं शांत राहिलंच There we पाहिजे. have to be calm. हे आम्ही निवडलं This is what पाहिजे. we should choose. हे आमच्या जीवनामध्ये शिस्त This पाहिजे. should be the discipline in our lives. देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, God works in our lives. म्हणून आम्ही देवाला प्रथम स्थान दिलं So we पाहिजे. must put God first. मी जीवनामध्ये चालत As असताना I walk through my life, देवानी God, पवित्र आत्म्यानुसार by Holy Spirit, आमच्या बहिणीद्वारे through our sister, आम्हाला मार्गदर्शन केलं. God guided us. वेळोवेळी आमच्या कुटुंबाला मार्गदर्शन करत From होता. time to time, God guided us. देवाने मला हाक मारली, God called me. यहोशुआ यहोशुआ, Joshua, Joshua. तू 29 वर्ष देवाचं कार्य सुरू करशील. At 29th year, you will start God's work. ज्यावेळेस तू 29 वर्षाचा At होईल the time when you turn 29, त्यावेळेस तू देवाच्या कार्याची सुरुवात then you will करेल. begin the work of God. हे वेळ समय मी ठरवलेला I have आहे. decided this time and moment. त्यावेळेपासून तू कार्याला सुरुवात होईल. From there, you will start your work. ही व्यवस्था आहे This देवाची. is God's arrangement. बायबल सांगतो Bible says, प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला, Lord Jesus came on earth. 30 वर्ष त्यांनी कामकाज He केलं. worked for 30 years. 30 वर्ष त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर He राहिला. lived with his family for 30 years. कुटुंबाबरोबर त्यांनी कामकाज He केलं. worked with the family.
30 वर्षानंतर त्यांनी देवाचं कार्य सुरू केलं. After 30 years, he started the work of God. 3.5 वर्ष त्यांनी कार्य He केलं. worked for 3.5 years. हा वेळ समय देवाने This ठरवला time was होता. decided by God. त्या वेळेनुसार त्यांनी तो कार्याला सुरुवात At केली. that time, he began that work. त्यांनी घाई He केली was नाही, in no hurry. त्यांनी उशीर He केला was नाही, not late. ते वेळेवर कार्य He worked केलं. on time. प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. Everything is important. बाळाच्या जन्माचा समय, Time for the baby to born. वाढीचा समय, Time for growth. शिक्षणाचा Time for समय, education. नोकरीचा It's समय, time to work. विवाहाचा समय, Time for marriage. कुटुंबाची स्थापना It's समय, time to establish a family. प्रत्येक गोष्टी समय. It's time for everything. आम्ही समयानुसार काम We करतो. work on time. समयाच्या अगोदर आम्ही कोणती गोष्ट We करत don't नाही. do anything before time. हे एक व्यवस्था This आहे, is an arrangement. हे एक शिस्त This आहे. is discipline. समयाच्या अगोदर झाले सर्व गोंधळ होतो. There is confusion if it happens before time. हा पेरण्याचा This is the समय, time to sow. ते पेरलंच Then it पाहिजे. should be sown. ते कापणीचा It समय, is harvest time. आम्ही कापणी केली नाही Did not harvest. तर पिकाचं नासाडी होऊन Then जाती. the crop is damaged. म्हणजे वेळेचा सदुपयोग आम्ही केला So we पाहिजे. must make good use of time. वेळेचा आम्ही आदर केला पाहिजे, सन्मान केला We must पाहिजे. respect and honor the time. देवासाठी एक वेळ आम्ही निवडली We पाहिजे. must choose a time for God. त्या देवासमोर आम्ही बसलोच We must पाहिजे. sit before that God. बायबल मध्ये आम्ही In the पाहतो, Bible we see. डॅनियल 6:10 मध्ये आम्ही In पाहतो, Daniel 6:10 we see. डॅनियल हा Daniel, देवाचा सेवक he होता. was a servant of God. देवाला तो परमप्रिय He होता. was very dear to God. तो देवामध्ये चालत He असे, walked in God. तो देवाचं गौरव करत He असे, glorified God. देवाचं ज्ञान तो लोकांना शिकवत असे. He taught people the knowledge of God. राजा महाराजा लोकांना तो देवाचं ज्ञान देत He असे, gave the knowledge of God to many kings. लोकांचे प्रश्न सोडत He असे, solved problems of the people. स्वप्नाचा उलगडा करत असे. He was interpreting dreams. सर्व वरदान देवाने तिला दिले God होते, gave him all the blessings. सर्व आशीर्वाद देवाने त्याला दिले God होते. gave him all the blessings. तो दिवसातून 3 वेळा देवाची प्रार्थना करत असे, He prayed to God 3 times a day. 3 वेळा देवाची तो आठवण He करत असे, remembered God 3 times a day. देवाचा तो धन्यवाद करत असे. He thanked God. हे त्याच्या जीवनामध्ये एक शिस्त This होती. was a discipline in his life. तो कोणाला घाबरत He नव्हता, was not afraid of anyone. तो कोणावर विश्वास ठेवत He did नव्हता, not trust anyone. तो देवावर विश्वास He ठेवायचा, believed in God. तो देवाच्या नियमाचं पालन He followed करायचा. God's command. त्यामुळे देवाने त्याला आश्रयित So केलं, God blessed him. त्याचं नाव लौकिक Made केलं, his name worldly. त्याच्या नावाची देवाने कीर्ती God केली, glorified his name कारण त्याच्या शिस्त व्यवस्था because he होती. had discipline and order in his life. दिवसातून 3 वेळा देवाची तो आठवण करून प्रार्थना करत He असे. prayed 3 times a day remembering God. आमच्या जीवनामध्ये In our पण lives, एक वेळ समय ठरवला a पाहिजे, time must be set. देवाकडे बसलं We पाहिजे, must sit before God. देवाकडे प्रार्थना We केली should पाहिजे, pray to God. आमचे प्रश्न समस्या देवासमोर ठेवले पाहिजे, Questions and problems should be kept before God. कौटिंग प्रश्न देवाकडे ठेवले पाहिजे. We should keep questions about family before God. घाई करू नये, Don't rush. गडबड करू Don't नये, mess up. एक शांत वेळ ठेवली A पाहिजे. quiet time should be kept. त्यावेळी देवासंगती आम्ही संभाषण केलं At पाहिजे, that time, we should talk to God. आम्ही बायबल वाचलं We should पाहिजे, read the Bible. त्या सर्व गोष्टी आम्हाला At that समजतात. time, we understand everything. देव आम्हाला बुद्धी देतो, God gives us wisdom. देव आम्हाला ज्ञान God देतो, gives us knowledge. देव आम्हाला सर्व गोष्टीचा उलगडा God करतो, reveals everything to us कारण आम्ही देवासाठी कार्य करतो. because we work for God. जीवनात पुष्कळचं काम आमच्या We जीवनात आहे, have a lot of work to do in life. पुष्कळचे प्रश्न There are आहे, many questions. पुष्कळच्या There समस्या are आहे, many problems. पुष्कळच्या अडचणी There are आहे, many difficulties. पुष्कळच्या गोष्टी आमच्या जीवनात There are आहे, so many things in our lives. पुष्कळच्या गोष्टी आम्ही जीवनामध्ये करत There are असतो, so many things we do in life. आम्ही करत राहतो, We keep doing it. आम्ही करत We राहतो. keep doing it. या सर्व गोष्टी सोडण्यासाठी So to free from all these things, देव आम्हाला मदत God करतो, helps us. देव आम्हाला सहाय्य He helps करतो. us. देवाकडे सर्व प्रश्नाचं उत्तर आहे, God has the answer to all questions. सर्व समस्याचं उत्तर देवाकडे God आहे. has the answer to all problems. आम्ही कोणत्या वेळी काय केलं What should we पाहिजे, do at what time? कोणत्या वेळी काय निर्णय घेतले What पाहिजे, should be decided at what हे time? देव आम्हाला शिकवतो, This God teaches us. देव आम्हाला समजून God सांगतो, makes us understand. देव आम्हाला निर्णय God देतो. gives us a decision. देवाचे निर्णय योग्य God's असतात, decisions are right. देवाचे निर्णय फेल होत God's नाही, decision does not fail. देव नेहमी यशस्वी करतो आम्हाला. God always makes us successful. यासाठी आम्ही देवाकडे बसतो, For this we sit before God. आमचे प्रश्न समस्या देवाला We सांगतो, tell our questions and problems to God. देव आम्हाला मार्गदर्शन करतो, God guides us.
देव आम्हाला मदत करतो, God helps us. आमचे सर्व प्रश्न सोडवतो, God solves all our questions. आमच्या जीवनात शांती There राहते, is peace in our lives. आमच्या जीवनात विसावा राहतो, There is rest in our lives. आमच्या जीवनात आनंद राहतो, Happiness lives in our lives. आमच्या जीवनात एक व्यवस्था There राहते, is an order in our life. आमच्या कुटुंबात एक व्यवस्था There is राहते. an order in our family. मग सर्व गोष्टी व्यवस्थित So असावा everything should be in order. यासाठी देव आमच्या कुटुंबामध्ये व्यवस्था For आणतो, this, God brings an order in our family. आमच्या कुटुंबामध्ये नेटनेटकेपणा आणतो, Brings neatness in our family. की सर्व गोष्टी वेळेवर व्हावा, That everything should be done on time. सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त व्हावा. We should receive everything. वेळ निघून गेली, Time passed. समय निघून गेला, Time passes. आम्ही सर्व गमावतो. We lose everything. मग वेळेचा सदुपयोग करा. So make good use of your time. बायबल सांगतो Bible says 55 एशिया 55 मध्ये आम्ही in पाहतो Isaiah 55:6, परमेश्वर प्राप्तीचा काळ it is आहे, the time to receive the Lord. देवाला भेटण्याचा It is समय, the time to meet God. देवाची भेट घ्या. Meet God. दुसरे कोरिंथी 6:2 मध्ये आम्ही In पाहतो Corinthians 2:6 we see अनुकूल it is an समय, acceptable time. प्रशस्त It's समय, a good time. तारणाचा समय, Of salvation. तारण साधून Receive घ्या. salvation. ही देवाची योजना This is आहे, God's plan. हे देवाचा This संकल्प is आहे. God's will. याकडे दुर्लक्ष करत तर आमचा नाश If we होईल. ignore this, that will destroy us. मग आता चांगला समय, Now it's a good time. देव आम्हाला आमंत्रण देत आहे. God is inviting us. मग ते 11:28 प्रमाणे, Like Matthew 11:28. अहो कष्टी भाराकन तुम्ही सर्व मजकडे या, To me, all burdened and weary people, मी तुम्हाला विसावा I देईन, will give you मी rest. तुम्हाला I शांती will give देईन, you peace. मी तुमचे प्रश्न I will solve सोडवेन, your questions. मी तुम्हाला आरोग्य I will देईन, give you good health. मी तुम्हाला कर्जातून बाहेर I will काढन, get you out of debt. मी तुम्हाला दारिद्र्यातून बाहेर I will get काढन, you out of मी poverty. तुम्हाला अडचणीतून बाहेर I will काढन, get you out of trouble. मी तुमच्या उद्योगामध्ये समृद्धी I will आणन, bring prosperity to your मी business. तुमच्या शिक्षणात उन्नती I will करेल, bring progress in your मी education. तुमच्या कुटुंबात शांती I will आणेल, bring peace to your family. मी तुम्हाला आशीष I will देईन, bless you. त्यात तुमच्या सर्व गोष्टी फलप्राप्ती I will होईल. reward you in everything you do. येशू आम्हाला बोलत Lord आहे, Jesus is calling us. आम्हाला येशूकडे गेलं We पाहिजे, need to go to Jesus. देवाकडे जाऊन देवाचा धावा केला We need पाहिजे. to go to God and call on God. त्यामुळे आमच्या जीवनात एक व्यवस्था It येते, brings an order into our lives. आमचं जीवन सफल Our होतं, lives become successful. आमच्या जीवनात फलप्राप्ती We होती. bear good fruit in our कारण lives. देवाशिवाय काहीच होऊ शकत नाही. Nothing can happen without God. बायबल सांगते Bible says, बलान नव्हे पराक्रम not नव्हे, by strength or by might, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्ध जाते. but by my spirit. जकरिया 4:6 मध्ये प्रमाणे पाहतो Like आम्ही, Zechariah 4:6, देवामुळे सर्व गोष्टी सिद्धीत everything जातात. is accomplished because of God. आम्हाला देवाची मदत घेतली We पाहिजे, need God's help. आम्हाला देवाचं सहाय्य घेतलं We पाहिजे. need help from God. हा वेळ चांगला This आहे, is a good time. हा समय चांगला This आहे, is a good moment. आम्ही समयाचा सदुपयोग केला We must पाहिजे. make good use of time. जर आम्ही दुर्लक्ष If we केलं, ignore, हा समय निघून this जाईल, time will pass. समय परत येत नाही, Time does not come back. समय आमची वाट पाहत नाही. Time does not wait for us. समयानुसार देवाकडे आम्ही गेलो In पाहिजे. time we must turn to God. मी 29 वर्ष मी देवाचं कार्य करत आहे. 29 years I've been doing God's work. 29 वर्षानंतर देव मला समय आलेला आहे, 29 years God said the time has come. आता वेळ आलेली Time आहे. has come. माझी इच्छा आहे It's my wish. तू सोशल मीडियावर You should जावं, go on social media. लोकांना जाऊन संदेश You द्यावा, must preach to people. गावातून शहरातून तू देशात You यावं, must come to country from village and city. ही माझी This is इच्छा my आहे. wish. वेळ The आलेली time आहे, has come. समय आलेला Time आहे, has come. उशीर करू नको. Don't be late. आता ताबडतोब जा, Go immediately. लोकांना संदेश Preach दे. to people. लोक भयभीत People आहे, are scared. लोक कंपित आहे, People are trembling. लोक अस्वस्थ People are आहे. upset. लोकांना मार्गदर्शन Go कर, guide people. लोकांना हिंमत दे, Give them courage. लोकांना बचावसाठी प्रार्थना Pray कर. to save the people. ही वेळ आहे, The time. हे समय, This is the moment. त्या समयाला मी आलो, I came at that time. माझ्या इच्छेने नाही आलो I मी. did not come by my own way. हा समय देवाने आणलेला आहे, Time is brought by God. त्या समयामुळे मी देवाच्या द्वारे तुमच्या समोर आलेलो Because of आहे. that time I have come before you through God. आज 5 महिने तुमच्या समोर Today मी it's येत been आहे, 5 months I come before you. दर बुधवारी येत आहे. Come every Wednesday. हा समय देवाने दिलेला आहे, Time is given by God. हे देवाची This इच्छा is आहे. God's wish. मग वेळेवर मी बुधवारी So येतो, every Wednesday I come on time. वेळेवर तुम्हाला I मार्गदर्शन guide you करतो, from time to time. वेळेवर तुमची प्रार्थना I pray करतो. for you from time to time. देव ऐकतो, God listens कारण देवाने तसं सांगितलेलं आहे. because God has said so. जे विश्वास Those who ठेवतात believe, त्यांना तर अनुभव give येतो. them experience. घराघरातून जे लोक विश्वास People ठेवतात from house to house who believe in देवावर, God,
देवाच्या in वचनावर, God's word, संजय जेम्स ठाकूर in मिनिस्ट्रीवर Sanjay James Thakur ministry. विश्वास ठेवतात, Whoever believes, आदर करतात, सन्मान who करतात, respects, स्वीकार करतात. who accepts. देव घराघरात कार्य करत God आहे, is working from house to house, घराघरात प्रश्न सोडवत आहे. solving problems in every house. म्हणून आम्ही देवाचं गौरव करत So we आहोत, are glorifying God. देवाच्या नावाला महिमा We देत आहोत. glorify God's name. मग वेळेचा सदुपयोग केला So पाहिजे, we should make good use of time. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God. सर्व गोष्टीत आम्ही देवाला We प्राधान्य put देतो. God first in everything. सर्व गोष्टीत आम्ही देवाला प्रथम We keep ठेवतो. God first in everything. बायबलमध्ये आम्ही In the पाहतो, Bible we see, पहिले इतिहास 29 मध्ये 10 मध्ये in पाहतो, Chronicles 1:29-10 we see, दावीद राजा King David देवासमोर जातो, goes before God, देवाजवळ जाऊन प्रार्थना करतो, goes before God and pray. देवाचं गौरव करतो, He glorifies God. देवाचा महिमा करतो, He praises God. देवाचा धन्यवाद He करतो. thanks God. तो देवाला प्रार्थना He करतो, prays to God. हे देवा, Oh God, तू थोर आहे, you are great. तू प्रतापी देव आहे, You are the glorious God. तू विजयशाली देव You आहे. are a victorious God. शोभा, Splendor, पराक्रम, majesty, गौरव, glory, महिमा greatness. हे सर्व तुझे आहे. This is all yours. सर्व तुझं प्रभुत्व आहे, Control over everything. सर्वकडे तू आहे, You are everywhere. सर्व राज्य तुझ्या हातात The whole आहे, kingdom is in your hands. सर्व अधिकार तुझ्याकडे You आहे, have all the rights. सर्व काही तूच चालवतो. You take care of everything. लोकांना धन देणे, Giving money to people. लोकांना मान देणे, Respecting people. हे सर्व तुझ्याकडे All this is आहे. with you. लोकांना सामर्थ्य Giving देणे, strength to people. लोकांना आयुष्य देणे, Giving life to people. प्रभू सर्व तुझ्याकडे आहे. All this is with you, Lord. लोकांना समृद्ध करणे, To enrich people. लोकांना उच्च ठिकाणी घेऊन जाणे, Taking people to higher places. प्रभू हे सर्व तुझ्या हाती आहे. All this is in your hands, Lord. मग मी तुझा गौरव करतो. So I glorify मी you. कोण होतो परमेश्वरा? Who was I, मी Lord? एक साधा मेंढपाळ होतो. I was a simple shepherd. तू मला खालून वर आणलं, From down you lifted me up. तू मला उच्च ठिकाणी You ठेवलं, kept me at a higher तू place. मला राजा बनवलं, You made me a king. तू मला वैभव दाखवलं, You showed me royal glory. तू मला सर्व गोष्टी दिलेल्या आहे. You gave me everything. सर्व गोष्टी मला तू तृप्त केलेला आहे. You have satisfied me. मग हे परमेश्वरा, So Lord तुझ्या God, मंदिर बांधण्यासाठी to build your temple, मी पुढे आलेलो आहे. I have come forward. माझ्याकडे काहीच I नव्हतं, had nothing, तूच मला सर्व दिलेलं आहे. but you gave me everything. तुझ्यापासून हे सर्व प्राप्त झालेलं I have आहे. received everything from you. तुझ्यापासून प्राप्त झालेलं मी सर्व तुला देतो. I give you all that I have received from you. तुझ्याजवळ ठेवतो सर्व, You keep it all with you. कारण हे तू मला दिलेलं आहे. Because you have given यावर this. तुझा अधिकार आहे, You have your rights on it. तुझं प्रभुत्व आहे. You have dominion मी over तुझ्या it. मंदिर बांधण्यासाठी हे सर्व देतो. I give all this to build your temple. ओचं धन्यवाद करतो. And thank you, Lord. दाविदाने देवाकडे प्रार्थना केली, David prayed to God, तुझ पासून प्राप्त झालं मी सर्व तुला देतो. I give you all that I have received from you. माझं काहीच नाही. I have nothing in it. आमच्या जीवनासंबंधी So about our lives, सर्व आम्हाला देव देतो. God gives us everything. आज आमच्या जीवनात दिवस आहे, वर्ष आहे, आयुष्य आम्ही पाहतो. Today in our life we have days, years, and we see our life. आमच्या शरीरामध्ये जे जीवन आहे, The life in our body, सर्व गोष्टी आहे, everything, देवाने आम्हाला दिलेलं आहे. it is given by आज God. आमच्याकडे सर्व गोष्टी आहे, Today we have जे everything. काय आहे Whatever we आम्ही have, देवाचा धन्यवाद करतो. we thank God. ज्या परिस्थिती देवाने आम्हाला ठेवलेलं आहे, The situation in which God has तरी आम्ही kept us, देवाचा धन्यवाद करतो. still we thank God. त्या परिस्थितीत आम्ही राहावा, We should stay in that situation. त्या परिस्थितीत आम्ही देवाचा गौरव करावा, In that situation we should त्या परिस्थितीत glorify आम्ही God. देवाची आठवण करावी, In that situation we should remember God. देवाचा आदर करावा, सन्मान करावा, We should respect God देवाचा गौरव करावा. and we should glorify God. देवाने आम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहे. God has given us everything. आमच्या घरदार आहे, We have house, आमच्याकडे पैसा आहे, we have money, आमच्याकडे सर्व गोष्टी आहे. we have everything. आम्ही म्हणतो मी सर्व मिळवलेलं आहे, We say I've got it all. मी कष्ट केलं, श्रम केलं, मी मिळवलेलं I आहे. worked hard and I've got it. देवच कष्ट करण्यात बुद्धी देतो, God gives wisdom to work hard. ज्ञान देतो, He gives knowledge. सर्व समृद्धी देवच देतो. God gives all सर्व prosperity. देवापासूनच आहे. All is from God. देव देईल तर आम्ही करू शकतो, God gives, then only we can do. देव देणार नाही तर आमच्याला काय होणारच If नाही. God does not give, nothing will happen हे from सर्व us. देवापासून आहे. All this is from God. यासाठी आम्ही देवाचा धन्यवाद केला We need to पाहिजे. thank God for this. रोज देवाची स्तुती केली पाहिजे. We should praise God daily. हे सर्व तू आम्हाला दिलेलं आहे You परमेश्वर. have given all this, God.
त्यावेळेला आम्ही तुझा धन्यवाद करतो So we परमेश्वर. thank you, O Lord. आज तू आम्हाला चांगले दिवस दाखवलेले. Today you showed us a good day. आज चांगला वेळ आमच्याकडे आहे. Today we have a good आज time. आमच्याकडे चांगला समय आहे. Today we have good आज आमच्याकडे moments. शांती आहे. Today we have peace. आमच्याकडे आनंद आहे. We have happiness. आमच्याकडे आशीर्वाद आहे. We have आज blessings. सर्व गोष्टी आमच्याकडे We आहे. have everything. आम्ही देवाचा धन्यवाद We करतो. thank God. देवाने माझं तारण केलेलं आहे. God gave me मला salvation. देवाने जीवन दिलेलं आहे. God gave me देवाने life. माझा स्वीकार केलेला आहे. God has accepted जीवनी me. पुस्तकात त्यांनी माझी नोंद केलेली आहे. He has registered my name in the book of heaven. हे सर्व देवाने आमच्यासाठी केलेलं All आहे. this is done by God for us. यासाठी आम्ही देवाची आठवण केली पाहिजे. For this we must remember God. तू आम्हाला सर्व दिलेलं आहे. You gave us everything. त्यामुळे आमचा धन्यवाद करतो. So we thank you, Lord. देवाचं उपकासुती केली पाहिजे आम्ही. We should praise and thank God. देवाचं गौरव दिलं केलं पाहिजे. We should glorify God सर्व देवाच्या हातात ठेवलं पाहिजे. and keep everything in God's hand. प्रथम स्थान आम्ही देवाला देतो. The first place we give is to God. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं Last time we saw, देवाने सांगितलं, God said, येशूने आम्हाला शिकवलं. Lord Jesus taught मत्ते us, 22:37 प्रमाणे like Matthew 22:37, देवा येशूने आम्हाला सांगितलं, Lord Jesus told us, तू आपला देव परमेश्वर the Lord your God, पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम कर. love him with all your heart, soul, mind and strength. देवावर प्रेम कर. Love God. देवाला प्रथम स्थान दे. Give first place to God. सर्व गोष्टी देवाची आठवण कर. Remember God in all things. सर्व गोष्टी देवाचा धन्यवाद कर. Thank God for all things. सर्व गोष्टी देवाकडे प्रार्थना कर. Pray to God for all things. सर्व गोष्टी देव सुरक्षित ठेवतो. God keeps us safe in everything. सर्व गोष्टी देव आश्वस्त करतो. God blesses everything. सर्व गोष्टी देव आम्हाला पुरवठा करतो. God gives us everything. मग आम्ही सर्व देवाच्या हातात सोपवतो. So we leave it all in God's hand. कारण हे देवाने दिलेलं आहे. Because it is given by सर्व God. गोष्टी देवाने दिलेल्या आहे. All things are given by God. बायबल सांगतं Bible says सर्व देवच देतो. God gives everything. त्यामुळे आम्ही देवाच्या हातात सोपवतो. So we leave it in God's आम्ही hand. देवाला समर्पण करतो. We sacrifice it to God. आम्ही स्वतःला देवाला समर्पण करतो. Sacrifice ourselves to God. आम्ही आमचं कुटुंब देवाला समर्पण We करतो. sacrifice our family to God. आमचे सर्व प्रॉपर्टी आम्ही देवाला समर्पण We करतो. sacrifice our property to God. आम्ही सर्व देवाच्या हातात ठेवतो. We put it all in तू God's दिलंय hand. परमेश्वरा. You give this, तू हे सर्व Lord. आश्वस्त कर. You bless this all. तू याची वाढ कर. You increase it. तू हे सुरक्षित ठेव. You keep it safe. आम्ही देवाला प्रार्थना करतो. We pray to God. सर्व गोष्टी In all things, आम्ही देवाला प्रथम स्थान देतो. we put God first. आम्ही बायबलमध्ये पाहतो, We see in the Bible, दानिएल 4:35 मध्ये आम्ही पाहतो, in Daniel 4:35 we see, एक राजा आहे, there is a king, नबुकद्रेस राजा आहे. King Nebuchadnezzar. देवाने त्याला आश्वस्त केलं, God blessed him. त्याला समर्थित केलं, God gave him strength. त्याला विजयशाली केलं. God made him victorious. सर्व गोष्टी तो उच्च ठिकाणी जाऊन बसला, In all things, he was on a higher place कारण देवाने त्याला सर्व गोष्टी दिल्या होत्या. because God gave him all things. एके दिवशी One day, तो राजवाड्यात फिरत असताना while he was walking around the palace, त्याने सर्व गोष्टी वैभव पाहिलं. he saw glory in all things. त्यावेळेस त्याच्या मुखातून शब्द निघाले, At that time, words came out of his mouth. हे सर्व बाबेल शहर आहे, This Babylon city, हे सर्व राज वैभव आहे, all this royalty, हे सर्व राज महत्व आहे, all this हे importance, सर्व गोष्टी आहे, there is all in it. हे माझ्या पराक्रमाने मी मिळवलेलं This is आहे, achieved by my might. माझ्या ताकदीने सर्व मिळवलेलं आहे, I have achieved this with all my हे सर्व strength. मी मिळवलेलं आहे. I have achieved all this. त्यांनी सर्व गोष्टीत आपल्याला पुढे ठेवलं. He put himself first in everything. तो म्हणला मी मिळवलेलं आहे. He said he has achieved this. तो आपला गौरव करत He was होता. glorifying himself. देव आपलं गौरव कोणाला देत नाही. God does not give his glory to anyone. त्यावेळेस देवाने त्याला सर्व गोष्टी दिल्या होत्या, At that time, God had given him everything. पण तो देवाला विसरून गेला. But he forgot God. त्याने आपल्याला पुढे ठेवलं. He put himself forward. त्याने आपली महिमा केली, He praised himself. आपली महिमा केली, He praised himself. आपलं नावलौकिक केलं, He made his name आपलं worldly. गौरव केलं. He glorified मी himself. मिळवलं सर्व गोष्टी. I did this everything. त्यावेळेस देवाने At that time, त्याची बुद्धीच काढून घेतली. God took away his wisdom. देवाने त्याला जनावरांनी बसून टाकलं. God put him into animals. तो जनावरांमध्ये राहू लागला. He began to live in the animals. तो गवत खाऊ लागला. He began to eat grass. जनावरांप्रमाणे त्याची राहणीमान राहिली. He lived like an 7 animal. वर्ष देवाने त्याला जनावरांमध्ये ठेवलं. For 7 years, God kept him in animals. 7 वर्ष ते गवत खात होता. For 7 years, he ate grass. 7 वर्षानंतर देवाने त्याचे डोळे उघडले. After 7 years, God opened his eyes. देवाने त्याला बुद्धी दिली.
God gave him wisdom. त्यावेळेस त्यांनी देवाचा धन्यवाद केला. At that time he thanked God. त्यावेळेस त्यांनी देवाचं गौरव केलं. At that time he glorified God. तो त्याच्या मुखातून तो बोलू लागला. He began to speak through his mouth. सर्व पृथ्वीवर All over the earth, देवाची सत्ता आहे. God has power. सर्व पृथ्वीवर All over the earth, देवाचं प्रभुत्व आहे. God rules. सर्व देवाचं आहे. Everything belongs to God. देव आम्हाला सर्व देतो. God gives us म्हणून everything. तो देवाचं गौरव करू लागला. So he began to glorify God. देवाचा महिमा करू लागला. He began to praise God. देवाचा तो आदर करू लागला. He began to respect God. देवाने त्याला पुन्हा बुद्धी दिली. God gave him wisdom again. पण 7 वर्ष त्यांनी गवत खाल्लं. But for 7 years he ate grass. जनावरांमध्ये तो राहिला. He lived in animals. देवाने त्याला आठवण करून दिली. God reminded him कारण तो देवाला विसरून गेला होता. because he forgot God. आमच्या जीवनासंबंधी बी So about our lives, आम्ही कधी कधी देवाला विसरून जातो. we sometimes forget God. देव आम्हाला पुष्कळशी मदत करत असतो. God helps us a lot. पुष्कळचं सहाय्य करत असतो. He helps us. व देव आम्हाला सांभाळत असतो. He takes care of us. देव आमची काळजी घेत असतो. God cares for us. देव आम्हाला पुढा करत असतो. God gives us everything. ज्या गोष्टीची आम्हाला आवश्यकता आहे The things we need, देव आम्हाला सर्व गोष्टी देत असतो. God gives us everything. आमची उन्नती व्हावी, We may prosper. आमची बढती व्हावी, We may progress. आम्ही पुढे जावा, We may move forward. यासाठी देव आम्हाला आशीष देत असतो. For this God blesses us. पण आम्ही देवाला विसरून जातो. But we forget God. आम्ही त्या गोष्टीमध्ये रममान होतो. We are engrossed in those things. देव जे देतो त्याचीच आम्ही उपासना करतो. We worship what God gives us. निर्माण केलेली कोणती गोष्ट Anything that is created, ती देवाशी तुलना करू शकत नाही. that cannot compare God. देवाची बरोबरी करू शकत नाही. That cannot be compared मग with आम्ही कधी God. कधी विसरून जातो. So sometimes we forget. एके दिवशी One day माझ्या जीवनामध्ये in my life, मी घराचं कामकाज करत असताना while I was doing housework, मी घराची व्यवस्था करत होतो. I was arranging the house, घराचं कामकाज करत होतो. was doing housework. घराची सुंदरता वाढावी, The beauty of the house should be घरात enhanced. अनेक गोष्टींनी कामकाज मी करत होतो. So I was doing a lot of things at home. त्याच्यासाठी मी वेळ दिला, I gave time for it. समय दिला. I gave my 7 time. दिवस 7 days. मी घराच्या व्यवस्थेमध्ये रमलो होतो. I was busy in the house arrangement. माझं घर सुंदर असावा, My house should be माझ्या beautiful. घराची सुंदरता वाढावी, The beauty of my house एक should be घराची सुंदरता enhanced. कशी येईल How can a house be याचा beautiful? जास्त मी विचार करत होतो. That's what I was thinking. या कामामध्ये मी रमलो होतो. I was busy in this work सर्व घर सुशोभित करण्याची तयारी करत होतो. and was preparing to decorate the whole 7 house. दिवस 7 days. 7 दिवसानंतर After 7 days, मी देवाकडे प्रार्थना करत असताना while I was praying to God, देवाने मला आठवण करून दिली. God reminded me, यहोशवा यहोशवा, Joshua, Joshua, मी तुझं घर सुंदर करू शकतो. I can make your house beautiful. तुझ्यापेक्षा मी तुझं घर अधिक सुंदर करू शकतो. I can make your house more beautiful than you. तुझी घराची शोभा मी वाढू शकतो. I can enhance the beauty of your house. तुझं घर सर्व गोष्टी मी तुझं संपन्न करू शकतो. I can make your house prosperous. सर्व वस्तूंनी मी तुझं घर भरून टाकल. I will fill your house with everything. सर्व गोष्टी मी तुला देऊ शकतो. I can give you everything. तुझ्या घराची शोभा मी वाढू शकतो. I can enhance the beauty of your house. 5-7 दिवस झालेले आहे. It's been 5 to तू 7 इथं सर्व days. गुंतवणूक केलेली आहे. You are busy in all year. तू मला विसरला. You forgot me. तू माझ्या वचनाला विसरला. You forgot my तू word. माझी प्रार्थना करता विसरला. You forgot to pray तू माझ्या to me. मंडळीला विसरला. You forgot my fellowship. उठ, Get up. माझ्या मंडळीकडे पहा. Look at my fellowship. माझ्या मंडळीकडे लक्ष दे. Give attention to my हा fellowship. वेळ आहे, समय. This is the time and moment. माझ्या मेंढरांना चार. You feed my sheep. माझ्या मेंढरांना पाळ. You care for them. माझ्या मेंढरांची राखण कर. Take care of them. हे देवाने माझे डोळे उघडले, God opened my मला eyes. आठवण करून दिलेली आहे. God reminded कारण मी me त्यामध्ये रममान झालो होतो. because I was busy in मी my देवाला work. विसरून गेलो होतो. I forgot God. जगात अशा पुष्कळशा गोष्टी आहे. There are so many things in the सौंदर्य world. भुलणार आहे. Beauty is confusing. लावण्य व्यर्थ आहे. Beauty is in vain. अशा गोष्टी आम्ही भुलून जातो. We forget such things. सैतान आमची भुलवणूक करतो. The Satan confuses us. सैतान आम्हाला फसवून टाकतो. Satan deceives us. देवापासून तो आम्हाला लांब नेतो. He takes us away from God. तो देवाची प्रार्थना करू देत नाही. He does not allow us to pray to God. देवाचं गुणगान करू देत नाही. तो He does not allow to praise तो God. बायबल वाचू देत नाही. Does not allow to तो read देवाजवळ जाऊ Bible. देत नाही. Does not allow to go to God. देवाची उपासना करू देत He नाही. does not allow to worship तो सर्व God. पुसून टाकायला बघतो. He tries to wipe it तो all सर्व away. विसरून टाकायला बघतो. Tries to make things forget. तो आम्हाला जगाच्या गोष्टीकडे घेऊन जातो. He takes us to the things of त्यामध्ये आम्हाला world. गुंतवून टाकतो. He involves us in it त्या आम्ही गुंतून जातो. and we get involved.
त्यामध्ये आम्ही वेळ देतो, We give our time in त्यामध्ये it. आम्ही समय देतो, We give our time. त्या आम्ही देवापासून लांब जातो. At that time, we go away from आम्ही God. देवाला वेळ देत नाही, We do not give time आम्ही to देवाला God. समय देत नाही, We don't give time to आम्ही God. देवाची आठवण करत नाही. We don't remember God. आमचं जीवन हे व्यर्थ होऊन जातं, Our life is in आमच्या vain. जीवनाचा नाश होतो, Our lives are destroyed. आमच्या जीवनात सर्व प्रश्न समस्या वाढत जातात, All questions and problems grow in our आम्ही lives. घोटाळ्यात पडतो, We fall in आम्ही confusion. अडचणीत पडतो, We get in आम्ही trouble. शैताना बंधनात पडतो, We fall into आमची satanic दुर्दशा होते, bondages. We are miserable कारण आम्ही जगामध्ये सामील होतो, because we join in the world. आम्ही देवापासून दूर जातो. We go away from God. शैतान आमची फसवणूक करतो. The Satan deceives us. म्हणून देवाने माझे डोळे उघडले. So God opened my eyes. त्यावेळेस मी देवाकडे क्षमा मागितली, At that time, I asked forgiveness देवाला to God. प्रार्थना केली, I prayed to God. देवाकडे पश्चाताप केला, I repented to देवाला God. क्षमा मागितली. I asked forgiveness to God. मंडळीकडे मी गेलो, I went to the fellowship. मंडळीचं कामकाज करू लागलो. I started working for the देवाने माझी fellowship. एक शिस्त, एक व्यवस्था आणली. God brought discipline and order in me. सर्व गोष्टी ती सुव्यवस्था ठेवतो देव, God keeps everything in order. की आम्ही जीवनातून So in life, आम्ही देवासाठी वेळ दिलाच पाहिजे. we must give time to God. देवाच्या मंदिरात आम्ही गेलो पाहिजे, We must go to the temple of God. नित्य नियमाने झाला पाहिजे, We must go regularly. देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं We पाहिजे, must pay attention to God's word. देवाच्या वचनाचा आदर केला पाहिजे, Must obey God's word. देव जे सांगतो तेच केलं पाहिजे, We must do what God tells us to do. तेच केलं पाहिजे. That's what we should देव do. हळूहळू काम करतो. God works gradually. तुमचे प्रश्न आहे, तुमची समस्या आहे, Your questions and problems, माझे प्रश्न, माझी समस्या आहे, my questions and problems, माझी अडचणी, माझे अनेक गोष्टी आहे. my difficulties and many more things. ज्यावेळेस मला देव भेटला, When I met God, म्हणला तर सर्व प्रश्न ताबडतोब सुटतील, I said now all the questions will be answered immediately. सर्व गोष्टी मला लगेच प्राप्त होतील, I will receive everything immediately. मी अधिक अधिक सुखी होईल, I will be more and more happy. मी फार आनंदित झालो. I was very happy. पण देवाने मला शिकवलं, But God taught me. देव मला मी हळूहळू काम करतो, God said I work gradually. मी समयानुसार काम करतो. I work according to time. ज्या वेळ येईल त्या समय त्या सर्व गोष्टी तुला प्राप्त होतील, When the time comes, you will have everything. त्या वेळेलाच प्राप्त होईल, At that time, you will त्या receive. वेळेच्या पहिले नाही, Not before that time. वेळेच्या नंतर नाही, Not after that त्या time. वेळेत देव तुम्हाला मला सर्व गोष्टी देतो. Only at that time, God will give you आम्ही and me प्रतीक्षा everything. करतो, We wait. आम्ही वाट बघतो, We hold. आम्ही धैर्य धरतो, We have patience. आम्ही प्रार्थना करत राहतो, We keep praying. आम्ही विश्वासात चालत राहतो. We walk in faith. देव आमच्यासाठी करेल, God will do it for us. देव नक्की करेल, He will do. पण त्याच्या हातात समय आहे. He has time in his hands. तो आज बी करू शकतो, He can do it तो today. उद्या बी करू He शकतो, can do it तो tomorrow. 7 दिवसांनी करू He शकतो, can do it after 7 तो days. 7 महिन्यांनी करू शकतो. He can do it after या 7 समय months. देवाने ठेवलेला आहे, Time is decided by God. हा तो योग्य समय आहे. And that is the right time. त्याला वाटतं की या समयाला तुम्हाला ते प्राप्त हवं, He thinks you should get this at this time. त्या समयाला आम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. And we should accept it at that घाई time. करून उपयोग नाही, There is no use rushing. देवाने सर्व गोष्टी आताच केल्या पाहिजे, God must do everything right now. असं आमची घाई असते. That is our hurry. घाई त्वरा करते In hurry makes us impatience आणि नेहमी नुकसान करते. and always damages us. म्हणून देव सर्व गोष्टीची व्यवस्था ठेवतो, So God takes care of everything. समयानुसार देव काम करतो. God works according to time. मी देवाला अनुभवलेलं आहे, I have experienced God. देवाच्या मार्गदर्शनाने मी 30 वर्ष काम करत आहे. I've been working under God's guidance for 30 सर्व years. गोष्टी तिने सर्व गोष्टी तिने आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये एक शिस्त, एक व्यवस्था आणलेली आहे. In everything, in our lives, in our family, in our fellowship, He brought discipline and order. एक शिस्त, एक व्यवस्था आणलेली He आहे. brought discipline and order. जिथे शिस्त, तिथे व्यवस्था आहे, Where there is discipline, there is order. तिथं उन्नती असते. There is progress. जिथं अव्यवस्था आहे, Where there is disorder, तिथे बिघाड आहे, there is breakdown. तिथं उन्नती होत नाही. There is no progress. प्रथम देव शिस्त आणतो, God brings discipline first. एक व्यवस्था आणतो, He brings an order. एक वेळ समयाला आम्ही प्रत्येक गोष्ट करायची त्याची इच्छा असती. He wants us to do everything at that time. हा कामाचा वेळ आहे, This is time to work. तेव्हा काम केलं पाहिजे. That's when हे we should शिक्षणाचा work. वेळ आहे, This is time of हे शिक्षणच education. केलं पाहिजे. That's when we should चालण्याचा study. समय आहे, Time to walk. प्रवासाचा समय आहे, Time to travel. प्रत्येक गोष्टी समय आहे. There is time for त्या everything. समयाला आम्ही काम केलं We पाहिजे. have to work at हा that time. प्रार्थनेचा समय आहे, This is the हा time बायबल to वाचण्याचा pray. समय आहे, This is the time हा to read देवासमोर Bible. बसण्याचा समय This आहे, is the time to sit before हा God. देवाच्या मंदिरात जाण्याचा समय This आहे. is the time to go to God's त्या temple. समयाचा आम्ही सदुपयोग केला पाहिजे. We must make good use of that time. त्या समयानुसार आम्ही चाललं पाहिजे, We must walk according to that आम्ही time. त्याचा आदर केला We पाहिजे, should respect the सन्मान time. केलं पाहिजे, Give respect. स्वीकार केला Should पाहिजे. accept the time. देव आम्हाला अनुभव देतो.
God gives us देव experience. सर्व आश्रयित करतो. God blesses it all. देव अवस्थेमध्ये काम करत नाही. God does not work in disorder. प्रत्येक गोष्टीमध्ये एक देवामध्ये शिस्त व्यवस्था आहे. God has discipline and order for everything. आमच्या जीवनात तो एक शिस्त व्यवस्था आणतो. Even in our lives, He brings discipline and ज्यावेळेस order. प्रथम आम्हाला देव भेटला, The first time when we met God, त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट दिली, He met my family. त्यांनी माझ्या कुटुंबाला शिक्षण दिलं, He educated my family, पवित्र आत्म्याचं शिक्षण दिलं. taught about the Holy Spirit, त्यांनी आमच्या घरामध्ये पहिले शिस्त व्यवस्था आणली. and at first He brought discipline and order in our family. सर्व गोष्टीचं टाइम टेबल त्यांनी आणला, He brought timetable of एक everything. व्यवस्था आणली, He brought an एक order. बांधणी केली त्यांनी, He built it सर्व आश्रयित केलं. and blessed everything. त्यावेळेस तो म्हणाला, At that time He said, तुझ्या कुटुंबाद्वारे अनेक कुटुंब मी तयार करेन, I will create many families through your family. 2चे मी 2000 करेन. I will make 2000 of 2. करून दाखवलं त्यांनी, And He did it. करून दाखवले. He did it. याच्या अगोदर तिने आमच्या कुटुंबात शिस्त व्यवस्था आणली. Before this, He brought discipline and order to our family. आमच्या मंडळीमध्ये तिने शिस्त व्यवस्था आणली. He brought discipline and order in our fellowship. आमच्या सेवक कामकरीमध्ये तिने शिस्त व्यवस्था आणली. He brought discipline and orders in our co-workers and servants. त्या व्यवस्था सर्व गोष्टी व्हाव्या, Everything should happen according to that ही time. देवाची इच्छा असते. This is God's will. त्या इच्छेचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो. We respect God's will. दर दिवशी Every day, आम्ही देवाची आठवण करतो. we remember सकाळी God. उठल्या उठल्या After waking up in the आम्ही morning, देवाची आठवण करतो. we remember God. देवाने माझं आयुष्य वाढवलं, God increased my life. देवाने मला दिवस दाखवला, God showed me days. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. So I thank God. या दिवसभर तू माझा सांभाळ कर, In this day, you take care of me. मला मार्गदर्शक कर, You guide me. तुझ्या मार्गाने मला चालव. Let me walk in your ही way. आमची प्रार्थना असते. This is our prayer. आम्ही देवाचा आदर करतो, सन्मान करतो, We respect God. आम्ही देवाचा गौरव करतो. We glorify God. Praise the Lord. Praise the Lord. ते देवाची स्तुती असो. Praise be to God. आज आम्ही जीवनामध्ये सर्वात प्रथम देवाला स्थान द्यावा. Today we should put God first in our lives. वेळेनुसार सर्व गोष्टी कराव्या. Everything should be done according to time. वेळेचा नेहमी आदर करावा. We should respect the time. आपल्या जीवनामध्ये एक शिस्त व्यवस्था बांधावी. Should build discipline and order in our life. त्यामुळे आमची उन्नती होती. At that time we progress. आमच्या कुटुंबामध्ये एक शिस्त व्यवस्था आणावी. Bring discipline and order in our family. त्यावेळेस आमच्या कुटुंबाची वाढ होती. At that time our family grows. कुटुंबामध्ये एक व्यवस्था राहते. There is an order in our family. कुटुंब सुरक्षित राहतात. Family stays safe. कुटुंबामध्ये देव राहतो. God lives in the family. देवाची उपस्थिती राहते. God's presence remains. आमच्या मंडळीमध्ये एक सुव्यवस्थित शिस्त असावी. There should be order and discipline in our fellowship. शिस्त एक सुव्यवस्था असावी. There should be order and त्यामुळे discipline. मंडळीची वाढ होती, That increases in the growth of the church. मंडळीची उन्नती होती. The fellowship progresses. देव मंडळीला शिस्त लावतो. God disciplines the fellowship. देव मंडळीमध्ये व्यवस्था आणतो. God brings an order in the fellowship. ज्या लोकांना देव प्रेम करतो People whom God loves, त्यांच्यामध्ये तो एक शिस्त व्यवस्था आणतो. He brings order and discipline in them. देवास्वामी धन्यवाद करता, So we thank our God. देवास्वामी गौरव करता. We glorify our God. चला, अनेक लोकांसाठी आज आम्ही प्रार्थना करणार So आहोत. today we will pray for many people. अनेक जणांनी एक विनंती पाठवलेली आहे. Many people have requested. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. We are going to pray for everyone. विशेष करून आमची प्रार्थना आहे, Especially our prayer is, करोना व्याधीतून देशाला विसावा भेटावा. our country should be free from the corona disease. करोना व्याधीतून देवाने लोकांना मुक्त करावं. God should free people affected from या corona देशाला disease. मुक्त करावं. He should free the country. विदेशाला मुक्त He करावं. should free other countries. ही आमची प्रार्थना आहे. This is our देव prayer. हळूहळू काम करत आहे. God is working gradually. प्रार्थना सर्व उघडावं. Worship places should be opened. सर्व लोक एकत्र यावं. All should come together. यासाठी आमची देवाकडे प्रार्थना आहे. For this we pray to God. देव काम करेल God will work. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our God. त्याने आम्हाला आशा दिलेली आहे. He gave us hope. तो येणार आहे. He is coming. तो प्रार्थना सर्व उघडणार आहे. He will open the worship म्हणून आम्ही places. देवाचा गौरव करत आहे. So we glorify तो our आपलं वचन God. पूर्ण करण्यास सावध असतो. God is careful to fulfill His word. पुन्हा एक वार Once जगाची again, परिस्थिती, conditions in the world. युद्धाची तयारी आहे. People ready for war. लढाईची तयारी आहे. People ready for battle. सर्व देशात गोंधळ आहे. There is confusion all over the त्यासाठी country. आम्ही देशासाठी प्रार्थना करतो. For this we pray for our country. प्रत्येक देशासाठी प्रार्थना करत आहोत. We pray for every country. जगात देवाची व्यवस्था असावी. There should be God's order in the world. देवाची शांती राहावी. There should be God's peace. जग सुरक्षित राहावा. The world must be safe. अनेकांचे मनोबळ आहे. Many are overwhelmed.
अनेक जण युद्धाची तयारी करताय. Many are preparing for war. हे सर्व आम्ही देवाच्या हाती ठेवतो, We keep all this in God's hand कारण देव शांती आणणारा देव आहे. because God will bring peace. देव व्यवस्था आणणारा देव आहे. God will bring order. प्रतिबंध आणणारा देवच आहे. God will bring restrictions. म्हणून आम्ही सर्व देश देवाच्या हातात देत आहे. So we give our nation into God's hand. देव निर्णय घेईल, God will decide. योग्य ते देव करेल. God will do the right म्हणून आम्ही thing. देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank चला our आपण God. सर्व देवाच्या जाऊया, Come, let's go before God. देवाकडे प्रार्थना करूया. We will pray to God. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करुणा बापा, Holy Lord, you deserve respect and praise our loving God. नाही करू धन्यवाद, मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या चरणी येतो. Once again, we thank you, we give you respect, and we come before you, महान आहे, God. You are थोर great. आहे, You are तू almighty. अद्भुत सदैव आहे परमेश्वर. You are a आम्ही wonderful जाणतो God. परमेश्वर, We know God. महिमा पराक्रम शोभा Glory, mighty, and beauty. विजय Victory, वैभव splendor, गौरव हे glory. सर्व तुझंच आहे. All this is yours, सर्व Lord. तुझं प्रभुत्व आहे. You have dominion over all. सर्व ठिकाणी तू आहे. You are everywhere. सर्व तुझं सत्ता आहे. You have power over all. सर्व तुझा अधिकार आहे. You have authority over all. लोकांस थोर करणे तुझ्या हाती आहे परमेश्वर. It is up to you to make people धन great, मान Lord. देणे तुझ्या हाती आहे परमेश्वर. To give money and respect is in सर्व your तुझं hands, Lord. प्रभुत्व आहे परमेश्वर. You have dominion over all, Lord. म्हणून आम्ही तुझं गौरव करतो, So we glorify you तुझ्या नावाचा महिमा करतो and we परमेश्वर. praise your name, Lord. पुन्हा एक वेळा आम्ही तुझ्याकडे येऊन विनंती करतो परमेश्वर, Once again, we come to you and आमच्या request जीवनासंबंधी about our आम्ही lives. सर्वात प्रथम स्थान तुला द्यावं. We should give you the first place. जावं तर देवाकडेच जावं, If you go, go to God. सांगावं तर देवालाच सांगावं, If you tell, tell God. कारण प्रथम स्थान आम्ही तुला द्यावं. Because we must give you the first place. प्रथम आठवण आम्ही तुझी करावी, We must remember you first. तुझं गौरव We करावं, glorify you. तुझा धन्यवाद करा, Should thank you. तुझी प्रार्थना करावी. Should pray for you. यासाठी आम्हाला प्रत्येकाला For this, each of us ऐकणारे कान व समोर मन दे परमेश्वर. give them ear to hear and mind to प्रभू येशू, तू understand. आम्हाला जीवन दिलं, Lord Jesus, you gave us life. आम्हाला आयुष्य दिलं, You gave us life. आमच्या जीवनासंबंधी तू वेळ दिला, You gave us time for our lives. आम्हाला समय दिला. You gave us time. या समयाला आम्ही तुझी नेहमी आठवण करावी. We should always remember you at this time. आम्ही बायबल वाचावं, We should read the प्रार्थना Bible. करावी, We should pray. मंदिरात जावं, We should go to तुझं church. धन्यवाद करा, We should thank you. तुझं वचन ऐकावं, We should hear your तुझं word गौरव करा, and glorify you. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही Let चालावं. us walk according to your word. यासाठी आम्हाला प्रत्येकाला For this, each one of us, प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. you help everyone, आणि Lord. जीवनामध्ये We in our सर्वात life, प्रथम स्थान तुला द्यावं. we should give you first आम्ही place. तुला विसरू नये, We should not forget you कारण तू आम्हाला विसरत नाही. because you don't forget तुझं us. प्रेम Your love, आम्हाला कधी अंतर देत नाही. it never fails तू us. युगानुग तू लोकांना सांभाळतो, It takes care of people for generations. पिढ्यानपिढ्या लोकांना तू सांभाळतो, He cares for people for कारण generations. तू डुलकी न घेणारा देव आहे परमेश्वर. You are a God who does not take a मग nap. प्रभू, आम्ही नेहमी तुझा धन्यवाद करावं, So Lord, we should always thank you सर्व गोष्टी तुझी आठवण करावं, and remember you in all things तुझ्या नावाला महिमा द्यावा. and praise your name. यासाठी आम्हाला सहाय्य कर. You help us for this, Lord. पुन्हा एक वेळा परमेश्वर आम्ही तुझकडे येतो, Once again, God, we come to you. आम्ही देशासाठी तुझकडे येतो परमेश्वर. We come for our country, Lord. जगातील प्रत्येक देशासाठी आम्ही तुझकडे येतो परमेश्वर. We come to you for every country, अनेक जण Lord. युद्धाची तयारी करते, Many are preparing for war. लढाईची तयारी करताय. They are preparing for battle. याला विरोध करणार तूच देव आहे, You are God who will याला oppose this. प्रतिबंध करणार तूच देव आहे. You are the God who will stop this. मग अनेकांचे मनसुबे, Intentions of many, अनेकांची योजना आहे, plans of many, अनेकांचे संकल्प आहे. resolutions of प्रभू, many. याला प्रतिबंध करणार तूच देव आहे परमेश्वर. You are the God who will प्रभू, prevent जगात this, शांतता Lord. आणणार तू देव आहे You are the परमेश्वर. God who will bring peace in the world. का जग तुझ्या हातात आहे परमेश्वर. Because this world is in your यावर hands, तुझं प्रभुत्व Lord. चालतं परमेश्वर. Your dominance works. तुझे अधिकार चालतात परमेश्वर. Your rights works. तुझे निर्णय चालतात परमेश्वर. Your या decisions works, देशामध्ये Lord. जगामध्ये तुझे निर्णय राहू दे परमेश्वर. Let your decisions be in the country and in माणसाचे the world, निर्णय रद्द Lord. करणार तू दे परमेश्वर. You are the God who cancels man's जे decisions, Lord. चुकीचे निर्णय परमेश्वर, All the wrong ते decisions, Lord. नाशकारक निर्णय परमेश्वर. They are destroying decisions, प्रभू Lord. येशू, तुझ्या नामात ते बंद कर परमेश्वर. Lord Jesus, you stop that in your name, सर्व Lord. जगाचं संरक्षण कर, And protect the whole world, Lord. आमच्या भारत देशाचं संरक्षण कर. Protect our nation, India. भारत देशाची तू काळजी घे. You take care of our nation करोना व्याधीतून from the corona या disease. देशाला तू मुक्त कर परमेश्वर. You free this nation, Lord. या देशामध्ये विसावा आण परमेश्वर. Bring rest in the country, Lord. डॉक्टरच्या उपचारामध्ये यश आण परमेश्वर. Give success to doctor's treatment, औषध Lord. आण परमेश्वर. You bring the medicine व लोकांमध्ये तो आरोग्य आयुष्य आण and परमेश्वर. bring healthy life among people, Lord.
म्हणून आम्ही तुझे धन्यवाद करतो परमेश्वर. So we thank you, O परमेश्वर Lord. आज अनेक जण तू या मंदिर प्रार्थनेसाठी उपस्थित आहे. Lord, today many people are present for prayer. घराघरात लोक उपस्थित आहे. People are present in their houses. अनेकांचे प्रश्न आहे, Questions of many. समस्या आहे, Their problems. आजार आहे, Illness. बंधन आहे, Bondages. अनेक गोष्टी काही चिंता आहे. There are many things to worry about. याच टाइम तुला विनवणी करतो परमेश्वर. For this we या request सर्व you. लोकांची तू आठवण कर You परमेश्वर. remember all these या सर्व people, लोकांना मी Lord. तुझ्या समोर ठेवतो परमेश्वर. I keep them all before you, हे Lord. सर्वांचे प्रश्न तुझ्या समोर आहे All परमेश्वर. their questions are before you, ज्या Lord. आशेने प्रभू येशू लोक तुझकडे आलेले The परमेश्वर. hope that people have come to you, प्रभू Lord. येशू तुझ्या नावात यांची आशा पूर्ण कर परमेश्वर. Lord Jesus, in your name you fulfill their wishes, प्रभू Lord. येशू ज्या आधारे तुझ्या नामात त्यांना तू बरे कर परमेश्वर. Lord Jesus, those who are sick, you heal them in your name, Lord. ते करोना व्याधी तुझ्या नामात त्या करोना व्याधीतून लोकांना तू मुक्त कर परमेश्वर. You free people from the corona disease, Lord. सर्व आजाराला आम्ही तुझ्या नामात धमकावतो I परमेश्वर. threaten all disease in your name, Lord. प्रभू येशूच्या नामात दूर कर परमेश्वर. Take them away in the name of Lord जे Jesus. सैतानी बंधनात आहे परमेश्वर. Those in satanic प्रभू bondages, येशूच्या Lord. नामात मी धमकावतो I परमेश्वर. threaten them in the name of Lord Jesus. प्रत्येकाचे बंधन तोड परमेश्वर. You break all the bondages, Lord. लोकांना बंधनातून मुक्त कर परमेश्वर. You free people from the bondages, Lord. सैतानच्या वर्षातून लोकांना सोडव परमेश्वर. You free people from the Satan, Lord. तू एक मुक्तीदाता देव आहे परमेश्वर. You are a God of salvation, Lord. तू सोडवणूक करणारा देव आहे परमेश्वर. You are the Savior, Lord. तुझ्या नामात लोकांची सुटका कर परमेश्वर. You free people in your name, Lord. तुझ्या नावात त्यांना मोकळे कर परमेश्वर. You release them in your अनेकांची name. काळजी, Concerns of many, अनेकांची चिंता आहे परमेश्वर. anxiety of तू many. म्हणला कशाची काळजी करू नका, कशाची चिंता करू नका. You said, do not worry about anything. मी आहे. I am there. मग प्रभू हे सर्वांची काळजी चिंता तू सोडव So परमेश्वर. take care of the worries of everyone, Lord. प्रत्येकाच्या समस्या प्रश्न तू सोडव You परमेश्वर. solve everyone's questions and प्रत्येकाला problems, अनुभव दे Lord. परमेश्वर. You give everyone जे experience. रडत आहे परमेश्वर, Those who are जे crying, अश्रू गाळत आहे those who परमेश्वर, shed their तू tears. डोळ्यात अश्रू पुसणारा देव आहे You परमेश्वर. are the God who wipe away the tears. ज्या गोष्टीसाठी ते लोक रडत आहे परमेश्वर, The thing that they are crying प्रभू for, त्यांचे अश्रू पुसून टाक. you wipe away their tears, त्यांच्या Lord. समस्यातून त्यांना तू बाहेर काढ परमेश्वर. Get them out of their troubles, Lord. त्यांचे मनोदय पूर्ण कर You परमेश्वर. fulfill their wishes. ज्या लोकांना संततीची आवश्यकता आहे परमेश्वर, People who are in need of offspring, ज्यांच्या घरात मुलबाळ नाही परमेश्वर, those who don't have child, ज्या आशेला पती पत्नी तुझकडे आले the परमेश्वर, hope in which the husband and wife have त्या come to पती you. पत्नीला तू आशीष दे परमेश्वर. You bless the husband and wife, Lord. संतती तुझ्या हातची देणगी आहे परमेश्वर. Children are gifts from God. संतती देऊन त्यांचं कुटुंब पूर्ण कर. You give them offspring and complete their family. कुटुंबात आनंद आण You bring परमेश्वर. happiness in the family, कुटुंबाची Lord. वाढ कर परमेश्वर. God, increase the family व कुटुंब समृद्ध कर and परमेश्वर. make the family prosperous. म्हणून तुझा धन्यवाद करतो परमेश्वर. So I thank you, O व तुझा Lord. गौरव करते We परमेश्वर. glorify जे you, शिक्षक Lord. येते त्यांना शिक्षणात बुद्धी ज्ञान दे परमेश्वर. Give wisdom and knowledge to those who learn. शैक्षिक आशीष त्यांना दे To परमेश्वर. give them educational blessings, Lord. जे कामकाज करतात परमेश्वर, Those who are working, त्यांच्या Lord. कामकाजात त्यांना मदत कर परमेश्वर. You help them in their work, Lord. अनेकांची कामासंबंधी चिंता आहे परमेश्वर. Many are concerned about their work, Lord. अनेकांची काळजी आहे परमेश्वर. There are worries of many, Lord. अनेक लॉकडाऊन मुळे कामाची अनेकांची अवस्था झालेली आहे परमेश्वर. Many have had their work disrupted in lockdown, Lord. अनेकांची कामं हिरावून घेतलेली आहे परमेश्वर. Many lost their jobs, Lord. अनेकांची कामं बंद पडलेले आहे परमेश्वर. Many stopped working. प्रभेशच्या नामात खोल परमेश्वर. Lord Jesus, in your name you open, Lord. सर्वांचा उद्योग चालू कर परमेश्वर. You start everyone's work, Lord. जे कामाचं शोध कर त्यांना काम प्राप्त होऊ दे परमेश्वर. Those who are searching for work, let them find the work, Lord. घराघराच्या समस्या सोडव परमेश्वर. Solve problems in every house, घराघराचे प्रश्न Lord. सोडव परमेश्वर. Solve problems in every तुझं house. गौरव दे परमेश्वर. And your ज्या glory be हॉस्पिटलमध्ये God. आजारी त्यांना तुझ्या नामात बरे कर परमेश्वर. Those who are ill in hospital, you heal them in your name, अनेक लोक Lord. आशेने आले परमेश्वर. Many have come with hopes, Lord. प्रभू त्यांची आशा तू पूर्ण कर परमेश्वर. Lord, you fulfill their wishes, Lord. त्यांचा विश्वास तू वाढव You परमेश्वर. increase their faith. त्यांना धैर्य दे, हिंमत दे. You give them courage and patience. परमेश्वर किती त्याचा चांगल्याचा अनुभव दे परमेश्वर. Let them experience how good God is. तुझं गौरव दे And परमेश्वर. your glory be कोणाचा God. नाश हो तुझी इच्छा नाही परमेश्वर. You do not want anyone to सर्वांचं perish. टाळणं तुझी इच्छा आहे You परमेश्वर. want everyone to receive salvation. सर्वांचं टाळणं हवं परमेश्वर. Everyone should be saved. यासाठी प्रत्येकाला प्रस्ताव बुद्धी दे परमेश्वर. For this, give everyone the wisdom to repent. प्रस्ताव करण्यात त्यांना सहाय्य कर परमेश्वर. You help them to repent, Lord, नाशेपासून त्यांचा बचाव कर परमेश्वर. and save them from destruction, तुझं Lord. गौरव तुझं गौरव तुझं गौरव दे परमेश्वर. And your glory be म्हणून God. सर्व उपासना सहाय्य मदत केली त्याबद्दल धन्यवाद करतो परमेश्वर. Thank you for your support and help in this worship, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन Amen. आमीन. Amen. ठीक आहे, देवाची स्तुती असो. Praise be to God. या स्थळातून केलेली प्रार्थना Prayers offered from this place. देव ऐकतो.
God hears. घराघरात देव काम करतो. God works from house to house. अनेकांचे फोनद्वारे अनुभव येतात. Many call and share their experience. आम्ही देवाचा गौरव करतो, धन्यवाद करतो. We glorify God and thank God. देव कार्य करताय. God has been working. देव तुमचे मी मनोदय पूर्ण करल. God will also fulfill your wishes. आम्ही प्रतीक्षा करू, वाट पाहू. We will wait. देव हळूहळू काम करतो. God works ज्या gradually. विश्वासात तुम्ही चालत आहात The faith in which you walk. त्या स्थिर राहा, Be stable. चालत राहा, Keep walking. चालत राहा. Keep walking. देवासाठी वेळ द्या. Give time to God. देवाला प्रथम स्थानी ठेवा. Keep God at first place. तुम्ही देवासाठी वेळ देता, You give time to God. देव वेळेवर तुमचं काम करेल. God will do your work on देव तुम्हाला time. आनंदित करेल. God will make you happy. देव आमच्या अश्रू पुसून टाकेल. God will wipe away your देव tears. शांतीचा देव आहे. He is God of peace. तो आमची शांती स्थिर ठेवल. He will keep our peace म्हणून आम्ही stable. देवाचा धन्यवाद करतो. So we thank our पुन्हा God. एकदा पुढच्या बुधवारी आम्ही उपस्थित राहू. Once again, we'll meet next Wednesday. नव्या नव्या गोष्टी घेऊन येऊ We'll come up with new things व देवाचा गौरव करू. and glorify हा वेळ God. तुम्ही देवासाठी दिला. You gave this time for God. हा वेळ व्यर्थ जात नाही, Time is not in vain. कारण हा वेळात आम्ही देवासमोर राहतो. Because during this time we sit आम्ही before देवाचं God. ऐकतो We listen to God आणि देवाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. and try to walk like God. देवाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. God has taught me something important. हा वेळ आहे, समय आहे, काल आहे. This is the time, moment, and या सर्वांमध्ये occasion. मी राहतो. In all of this, I मी live. समय बदलतो, I change the मी वेळ time. बदलतो, I change the मी काल moment. प्रसंग बदलतो. I change the हे वेळ occasion. समय माझ्या हाती आहे. Time is in my hands. पण सर्वात आनंदाची गोष्ट आहे, The happiest thing is देव मला हाक मारून सांगतो, God calls me and tells me, यहोशवा यहोशवा, Joshua, या Joshua, समयाला, at this या time, वेळेला at this मी moment, तुझ्याबरोबर आहे, I am with you. तुझ्या कुटुंबाबरोबर आहे, I am with your family. तुझ्या मंडळीबरोबर आहे. I am with your fellowship. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. So I thank our God. या समयाला, At this time, समय वाईट आहे, it's a bad time, पण या समयाला but at this time, आमच्याबरोबर देव आहे, God is with us. तर आमचा समय सुंदर आहे. So our time is beautiful. हे देवाने मला शिकवलं. God has taught me तर this. मी हाक मारून देव येतो, Because I call and God comes देव काम करतो. and God या समयाला works. देव आमच्यावर आहे, At this time, God is with us. म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो आहोत. So we glorify God. प्रेज लॉर्ड, Praise the Lord. प्रेज लॉर्ड.